नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण जानेवारी 2024चा पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये भाषा 1 म्हणून 30 प्रश्न आणि भाषा 2 म्हणून जर तुम्ही मराठीची निवड केली असेल तर ते 30 प्रश्न असे टोटल बघा 60 प्रश्न आपण या व्हिडिओद्वारे कव्हर करणार आहोत. हा आपला व्हिडिओ क्रमांक कितवा आहे बघा, मराठीवर आधारित 5 नंबरचा आपला व्हिडिओ आहे. याच्या आधी 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये डिसेंबर 2024 पेपर 2चे मराठीचे क्वेश्चन 60 क्वेश्चन, डिसेंबर 2024 पेपर क्रमांक 1चे मराठीचे 60 क्वेश्चन, 7 जुलै 2024 पेपर क्रमांक 2चे मराठीचे 60 क्वेश्चन आणि 7 जुलै 2024चा पेपर क्रमांक 1 मधील मराठीचे 60 क्वेश्चन. टोटल बघा आता हा 5वा व्हिडिओ आहे, तर बघा 300 प्रश्न या व्हिडिओनंतर आपले मराठीचे कव्हर होतील आणि एवढे क्वेश्चन खूप जास्त सफिशियंट आहेत बघा तुम्हाला पेपरचा अंदाज येण्यासाठी. आतापर्यंतच्या व्हिडिओमधून आपण पाहिल्यानुसार पेपरच्या ॲनालिसिसनुसार बघा पेपर क्रमांक किंवा भाषा क्रमांक 1 म्हणून जर तुम्ही मराठी निवडलं असेल, एक उतारा असतो तुम्हाला, एक कविता असते आणि अध्यापनशास्त्राचे 15 क्वेश्चन असतात. भाषा 2 म्हणून जर तुम्ही मराठीची निवड केली असेल, मग पेपर क्रमांक 1 असू दे किंवा पेपर क्रमांक 2 असू दे, तिथं तुम्हाला कविता येत नाही, तर तिथं तुम्हाला 2 उतारेच असतात आणि 15 प्रश्न हे 2 उतार्यावर असतात आणि 15 प्रश्न तुम्हाला मराठी अध्यापनशास्त्रावर विचारले जातात. बघा आज पहिल्यांदा जे कोणी नवीन आपले चॅनल पाहत आहेत त्यांनी पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन क्लिक करायचं आहे, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ आला तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी CTET 2026ची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा आणि सर्व पेपर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करत आहे. काही NCERTचे बुक असतील, त्याच्या PDF असतील, तर त्या सर्व PDF मी तुम्हाला तिथं अपलोड करून दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर बघा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून ठेवीन, तिथून त्या लिंकवर पण क्लिक करून तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामशी कनेक्ट होऊ शकता. आता अजिबात जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा इथं लिहिलेलं आहे बघा, प्रश्नपत्र 1 कधीचा आहे, जानेवारी 2024. ह्याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 मराठी भाषा पुरवणी. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सुरुवातीला ज्यांनी आधीपासून व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना माहीत आहे, तुम्ही भाषा 1 म्हणून मराठीची निवड केली असेल तर तुम्हाला 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्न सोडवावे लागतात आणि भाषा 2 म्हणून मराठीची निवड केलेली असेल तर तुम्हाला 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न सोडवावे लागतात. त्यामुळे गोंधळ अजिबात करून घ्यायचा नाही. तुमच्या हॉल तिकीटवर वगैरे ते नमूद असतं की तुम्ही मराठी भाषा 1 म्हणून निवडलेली आहे की हिंदी भाषेचा, तिथं उल्लेख असतो. बघा इथं आहे भाषा क्रमांक 1 म्हणून ज्यांनी मराठी निवडली त्यांच्यासाठी प्रश्न क्रमांक 91 ते 120 हे 30 प्रश्न त्यांच्यासाठी आहेत. बघा पहिल्यांदा उतारा आहे आणि काय करूया आपण, पहिला उतारा वाचून घेऊया. बघा 91 ते 99 9 प्रश्न पहिला उतारावर आहेत. बघा आजकाल मुलांचा बराचसा वेळ इंटरनेटवर आणि समाज माध्यमावरच व्यतीत होत आहे. आपल्यासमोर ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. सतत कुणा कुणाशी आभासी देवाणघेवाण करत राहणं हे जगणं होऊन गेले. दुचाकीवरून जाताना, कार चालवताना, अगदी रस्त्यावरून चालत जाताना ही मुलं मोबाईल बघतच असतात. तत्पर प्रतिसादाने अविरत संवाद सुख लाभलं नाही तर त्यांच्या जीवाची तगमग होते. पाण्याबाहेर काढलेले मासेच जणू समाज माध्यमावर चालू राहणाऱ्या या अखंड अंतर्क्रियामुळे प्रत्येकाची चिंतन आणि मनन करण्याची सवय मोडू लागली आहे. विद्यार्थी प्रामुख्याने आता केवळ प्रतिक्रिया देऊ लागलेत. अशी प्रतिक्रिया सज्जता महत्त्वाच्या बाबींवर तडकाफडकी निर्णय घ्यायला उपयोगी पडते खरी, परंतु त्यामागे सखोल विचार नसल्यानं त्यातून अखेरीस भय आणि चिंताच वाट्याला येते. पुढं काय सांगितलंय बघा उतार्यामध्ये, तर शाळेत मुलांना चांगली रंजक पुस्तकं वाचायला लावली पाहिजेत. त्यासाठी शाळेच्या वाचनालयात अशी पुस्तकं उपलब्ध करून द्यायला हवीत. शालेय कामकाजाच्या कालावधीत मोबाईल फोनच्या वापराला सक्त मनाई करायला हवी. शाळेत रोजच्या रोज काही काळ नियमित वाचन केल्यामुळे मुलांना हळूहळू वाचनाचा छंद लागू शकेल. घर म्हणजे अशी कथात्मक पुस्तक वाचत असताना बऱ्याचदा
एक चित्रपटच आपल्या मनात सुरू होतो. वाचन हा मुलांची एकाग्रता वाढवण्याचा आणि त्यांची वैचारिक क्षमता प्रबळ करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात, परंतु असं वाचन डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि त्यातून चिंतन प्रक्रियेलाही फारशी चालना मिळत नाही. आपण वाचत असताना आपलं लक्ष विचलित करणाऱ्या इतरही बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर येत राहतात. एकाग्र चित्तानं करावयाच्या वाचनात अशा गोष्टी व्यत्यय आणतात. खरं पुस्तक वाचताना आपण विनाव्यत्यय सलग वाचू शकतो, म्हणून प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यालाच प्रोत्साहन द्यायला हवं. शिवाय स्मार्टफोन, वैयक्तिक संगणक, टीव्ही या प्रकारची सगळीच दृश्य उपकरणं विशिष्ट किरण उत्सर्जित करतात हे आपण पाहतोच. माझ्या लहानपणी मला मिळालेल्या सर्वोत्तम भेटवस्तू म्हणजे पुस्तकच. महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र, पंचतंत्र, महाभारत, जातक कथा, कशाचा उल्लेख आहे बघा. महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र, पंचतंत्र, महाभारत, जातक कथा इत्यादींचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला होता. जोडीला चांदोबाचा हिंदी अवतार असलेलं चंदामामा हे मासिकही मी नियमित वाचत असे. ते अतिशय उत्तम मासिक असायचं. त्यात भारतीय पुराण कथा असत. याशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या रोमहर्षक कथांनीही मी मंत्रमुग्ध व्हायचो. पुस्तक वाचनाचा नाद एकदा का लागला की आयुष्यभर तो तुमची पाठ सोडत नाही. वाचनाची गोडी काही झटपट लागत नसते. मुलांना पुस्तक वाचनाचा छंद लागावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक संधी साधत भेट म्हणून आपण मुलांना पुस्तकं द्यायला हवीत. भारताचं भवितव्य घडवायचं तर या देशाच्या महान तात्विक परंपरांची जाण असलेले बहुश्रुत नागरिक आपण घडवायला हवेत. मुलांना चांगली पुस्तकं वाचण्याची गोडी लावूनच हे साध्य करता येतं. मुलांना वाचनाची गोडी लावणं हा त्यांना चिंतनशील बनवण्याचा एक उत्तम उपाय आहे किंवा उत्तम उपाय होय. पुस्तकांच्या वाचनामुळे मुलांच्या विचार आणि कल्पना सुस्पष्ट होतात आणि त्यांना चिंतनाची सवय लागते. पुस्तक विशेषतः गोष्टींची पुस्तकं वाचल्यानं वाचकाची कल्पनाशक्ती विकसित होते. बघा, तुम्हाला एकदा वाचून समजत नसेल तर तुम्ही दुसऱ्यांदा वाचू शकता. किंवा आता पॅसेज सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत बघा. एक तर तुम्ही उतारा वाचा, मग प्रश्नांच्याकडे या, किंवा तुम्ही प्रश्न वाचा आणि प्रश्नांचे जे कीवर्ड्स आहेत ते आठवून पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही उतारा वाचायला घ्या आणि जिथं आपण प्रश्नात वाचलेले कीवर्ड्स आपल्याला आठवतात तिथं अंडरलाईन करा. तुम्ही बघा, एक 10 कमीत कमी पेसेस सोडवून बघा. तुम्हाला स्वतःलाच जाणवू लागेल. तुम्हाला उतारा वाचून प्रश्न सोडवणं सोपं जातं की प्रश्न वाचून नंतर उतारा सोडवणं सोपं जातं. बघा, जिथून तुमचा वेळ वाचेल ही पद्धत तुम्ही निवडू शकता. कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आता बघा काय सांगितलेलं आहे उतार्यामध्ये. तर आजकालचं जे जीवन आहे किंवा मोबाईल असेल, दूरचित्रवाणी असेल बघा, किंवा इंटरनेटवरील वाचन आहे, याच्यापेक्षा जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तक वाचनाचं जे महत्त्व आहे आणि मुलांच्यासाठी त्याचे काय बेनिफिट्स आहेत या सर्व गोष्टी आणि इथं लेखकाने सांगितलेले आहेत बघा. त्याच्या स्वतःच्या सवयी किंवा तो वाचत असलेली पुस्तके याचे उदाहरण देऊन त्याने वाचनाचे महत्त्व सांगितलेलं आहे. एकदा गाभा लक्षात आला की आपल्याला प्रश्न सोडवायला सोपं जातं. बघा, प्रश्न वाचून घेऊ आपण. 91 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 91. विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने कोणती गोष्ट वाटायला येते? कल्पकता, 2 भय आणि चिंता, विनाव्यत्यय वाचन आणि वाचनाचा छंद. इथे बघा, विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने कोणती गोष्ट वाटायला येते? तर भय आणि चिंता ही गोष्ट वाटायला येते. त्याच्यानंतर 92 नंबरचा प्रश्न बघा. अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात. या वाक्यातील कर्म शोधा. आता कर्म शोधा असं विचारलेलं आहे बघा. अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तक वाचतात. बघा, पर्याय क्रमांक 1 अनेक, 2 आहे मुलं, 3 आहे पुस्तकं आणि 4 आहे वाचतात. तर इथं उत्तर आहे बघा पुस्तक, ऑप्शन क्रमांक 3. इथं बघा, अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात. वाचणारी कोण? मुले. करता झाला मुले. काय वाचतात? तर पुस्तक. कायचं उत्तर आपल्याला या पुस्तक या शब्दाच्या रूपात मिळतं बघा आणि तेच आपलं काय आहे? कर्म आहे, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, 93 नंबरचा प्रश्न. कासावीस होणे, व्याकुळ होणे यांचा समानार्थी शब्द शोधा. कासावीस होणे, व्याकुळ होणे दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्यांना समानार्थी शब्द असणारा शब्द शोधायचा आहे. उत्सर्जन, सज्जता, तगमग आणि रोमहर्ष. आता बघा, उत्सर्जनचा आणि कासावीस होण्याचा काय संबंध आहे का? अजिबात नाही. सज्जतेचा नाही. त्याच्यानंतर बघा, रोमहर्षचा नाही. तर याला समानार्थी शब्द कोणता आहे? तर तगमग. घालमेल होणे, कासावीस होणे, व्याकुळ होणे किंवा तगमग होणे हे सर्व समानार्थी शब्द आहेत, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, 94 नंबरचा प्रश्न. आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असे लेखक सुचवतो? स्मार्टफोन, टीव्ही, इंटरनेट आणि पुस्तक. आता बघा, स्मार्टफोन, टीव्ही, इंटरनेट. उतार्यावरून लेखकाने काय सांगितलेलं आहे की हे सर्व जे वाचन आहे, डिजिटल वाचन आहेत आणि त्याच्यामुळे काय होतात बघा, उत्सर्जित किरणे जे आपल्याला डोळ्याला हानी पोहोचवतात. त्यामुळे आपण कोणती गोष्ट
किंवा या पूर्ण उतार्याचा आशय काय आहे बघा, पुस्तक वाचनाचं महत्त्व. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे पुस्तक. नेक्स्ट बघा, लेखकाच्या मते कोणती कृती विनाव्यत्यय करता येते? विनाव्यत्यय म्हणजे कोणताही अडथळा न आणता कोणती कृती करता येते? एक आहे सलग वाचन, 2 आहे वैयक्तिक संगणक, 3 आहे आभासी देवाणघेवाण आणि 4 आहे समाज माध्यमावरची अभिव्यक्ती. ऑप्शन 3 गेला, 2 गेला, 4 गेला, 1 येईल बघा, सलग वाचन. पाठ्यपुस्तके हातात असली तर आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय काय करू शकतो, सलग वाचन करू शकतो. पण तेच जर आपण मोबाईलवर वाचायला गेलो, PDF वाचायला गेलो तर बघा अनेक नोटिफिकेशन पडत असतात आणि सलग वाचन करता येत नाही. त्यामुळं विनाव्यत्यय करता येणारी गोष्ट सलग वाचन. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा 96 नंबर, पुढीलपैकी विशेष नाम नसलेला. आता इथं असलेला नसलेला या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि बारकाईने वाचायच्या आहेत बघा, जेणेकरून सिली मिस्टेक होणार नाहीत. विशेष नाम नसलेला. विशेष नाम म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा, विशेष नाम बघा म्हणजे एका पर्टिक्युलर व्यक्तीला वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला विशेष नाम म्हटलं जातं. नामाचा पोटप्रकार आहे विशेष नाम. आता तुम्हाला विशेष नामाबरोबर आतापर्यंत आपण पेपरमध्ये काय काय पाहिलं बघा, तुम्हाला विशेषणावर प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला आता काय बघितलं बघा, तुम्हाला सर्वनाम ओळखा याच्यावर प्रश्न आहे. विशेषणाचे प्रकारवर प्रश्न आहे. क्रियापद, त्यातल्या त्यात संयुक्त क्रियापदावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. पुन्हा नामाचे प्रकार, बेसिक ज्या 8 जाती आहेत बघा शब्दांच्या, त्याचे बेसिक ओळख आणि त्यांचे पोट प्रकार. अगदी जनरल विचारलेलं आहे, जास्त डीप विचारलेलं नाही. त्यामुळे जास्त ग्रामर करण्यापेक्षा स्मार्टली जेवढंच विचारलेलं आहे तेवढंच ग्रामर जरी केला तरी तुम्हाला बेनिफिट होईल बघा. तर इथं काय आहे बघा, आणि समानार्थी शक्यतो शब्द जास्त विचारलेले आहेत. विशेष नाम नसलेला, चांदोबा, पुस्तक, पंचतंत्र, महाभारत. महाभारत बघा ग्रंथ आहे, विशेष नाम आहे, हे येणार नाही. पंचतंत्र पुस्तकाचं नाव आहे, हे येणार नाही. चांदोबा येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 पुस्तक. त्या पुस्तकाला विशिष्ट नाव असेल तर ते विशेष नाम झालं असतं, पण पुस्तक काय आहे, सामान्य नाम. विशेष नाम नसलेला होता त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. 97 नंबर बघा, मुलांच्या मोबाईल बघण्याविषयी लेखकाने न सांगितलेला तपशील शोधा. कोणता न सांगितलेला म्हणजे ज्याचा वर उतार्यामध्ये कोणताही उल्लेख नाही बघा. 1 दुचाकीवरून जाताना, 2 कार चालवताना, 3 रस्त्यावरून चालताना आणि 4 आहे झोपताना. कशावरून, इथं बघा दुचाकीवरून जाताना आहे त्यामुळे हे येणार नाही. रस्त्यावरून चालताना उल्लेख आहे, कार चालवताना उल्लेख आहे. कोणता उल्लेख केलेला नाही तर झोपताना. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 98 नंबर, मुलांची वैचारिक क्षमता वाढविण्याचा कोणता मार्ग लेखकाने सुचवला आहे? वैचारिक क्षमता वाढविण्याचा कोणता मार्ग सुचवलेला आहे बघा. 1 वाचन, 2 मोबाईल पाहणे, 3 रस्त्यावरून चालणे, 4 आहे चांदोबा पाहणे. बघा कॉमन सेन्सने जरी आपण पर्याय वाचले तरी एका ह्याच्यामध्ये आपण उत्तर काढू शकतो. काय सुचवलेलं आहे? वाचन. नेक्स्ट बघा, प्रतिक्रिया सज्जता केव्हा उपयोगी पडते असे लेखकाला वाटते? प्रतिक्रिया सज्जता, पुस्तक वाचताना, चित्रपट पाहताना, त्वरित निर्णय घेताना, दुचाकी चालवताना. प्रतिक्रिया सज्जता म्हणजे एखाद्यानं काहीतरी विचारलं तर आपण पटकन लगेच उत्तर देतो बघा. तर प्रतिक्रिया सज्जता ही केव्हा उपयोगी पडते असं लेखकाला वाटते? तर त्वरित निर्णय घेताना. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 100 नंबर. आता 100 ते 105 हे जे 5 प्रश्न आहेत ते कशावर आहे? 100 ते 105 6 प्रश्न आहेत बघा, कवितेवर आहेत. भाषा 1 मध्ये तुम्हाला कविता विचारली जाते, भाषा 2 मध्ये तुम्हाला कविता विचारली जात नाही, 2 उतारेच असतात. नेक्स्ट बघा, आता पहिला कविता वाचून घेऊ. मी जाईन उडोनी असाच नकळत जेव्हा, पंखांची फडफड थिजून जाईल तेव्हा. मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती, कुणी आक्रंदती अन कुणी मनी हळहळती. कुणी सावरताना आपुल्याच मनाला सांगे, हे असेच असती बघ नियतीचे धागे. मग होईल क्षणभर शांत शांत हे सारे, आणि क्षणातच पुन्हा वाहतील वारे. पुन्हा वाहतील वारे ही कविता आहे बघा. कवितेने काय सांगितलेलं आहे की मी जाईन उडुनी असाच नकळत जेव्हा, पंखांची फडफड थिजून जाईल तेव्हा. त्यानं त्याचा अर्थभाव मांडलेला आहे बघा. आणि या कवितेचे जे प्रश्न आहेत ते वाचून घेऊ आपण बघा. पुन्हा वाहतील वारे यातून कवीला काय सुचवायचे आहे? शांतता, परिवर्तन, नियती आणि क्षणाचे महत्व. तर याच्यातून काय, पुन्हा वाहतील वारे, तर यातून कवीला काय सुचवायचं आहे? तर परिवर्तन सुचवायचं आहे. 101 नंबर बघा, थिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे? थिजून जाईल या 2 शब्दांचं काय अधोरेखित आहे विचारलेलं आहे. संयुक्त क्रियापद, गौण क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद.
पद इथं आहे बघा, थिजून जाईल, संयुक्त क्रियापद आहे. आता बघा संयुक्त क्रियापद, आता मी लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद अशी पण रचना, काही काही पुस्तकामध्ये असं पण आहे बघा, धातू साधित अधिक प्लस धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद. आता हे धातू साधित कशाला म्हणायचं बघा, आता थीज हा काय आहे, मूळ धातू आहे हां, आणि त्याला ऊन हा काय लागलेला आहे, प्रत्यय आहे. थिजून म्हणजे हे एखादा मूळ धातू असेल तर त्याला एखादा प्रत्यय जोडला तर त्याला काय म्हटलं जातं, धातू साधित. आणि या धातू साधितामुळे कोणत्याही क्रियेचं बघा क्रिया दर्शविली जात नाही. आणि हे जाईल काय आहे, तर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि ज्यावेळी बघा हे थिजून धातू साधित आणि हे जाईल सहाय्यकारी क्रियापद अशी रचना येईल त्यावेळी ते काय असतं, संयुक्त क्रियापद असतं. आणि तुम्हाला आतापर्यंतच्या आपण 4-5 पेपर, हा आपला 5वा पेपर सेट आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला फक्त संयुक्त क्रियापदावरच प्रश्न विचारलेले आहेत. मागची तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा, त्याच्या PDF पाहिजे तर टेलिग्रामवर अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. क्रियापदामध्ये मोस्टली तुम्हाला सगळे प्रश्न संयुक्त क्रियापदाचेच पाहायला मिळतील, त्यामुळे हे व्यवस्थित करायचं. थिजून जाईल काय आहे, संयुक्त क्रियापद. ऑप्शन क्रमांक 1. 102 नंबर बघा, पंखांची फडफड थिजून जाईल या ओळीच्या अर्थाशी साधर्म्य नसलेले म्हणजे चुकीचे. आयुष्य निश्चल होणे, आयुष्य गोठून जाणे, कुणीतरी हळहळणे, पक्ष्यांची धडपड थांबणे. तर याचं अचूक उत्तर आहे बघा, आयुष्य निश्चल होणे, आयुष्य गोठून जाणे, पक्ष्यांची धडपड थांबणे. सगळ्या क्रिया थांबण्याबद्दल इथं अर्थ सूचित होतं बघा. पंखांची फडफड थिजून जाईल म्हणजे शेवट होणे, आणि कुणीतरी हळहळणे याचा अर्थ शेवट होणे असा येणार नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 103 नंबरचा प्रश्न, मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती, यातून कवीने कोणता भाव व्यक्त केला आहे. आता बघा म्हणजे हसणारे नंतर काय होतं बघा, उगाच रडतील, ह्याच्यातून काय सांगितलेलं आहे कवीनं, दुःख, ओरडणे, उपहास आणि हळहळ. दुःख सांगितले का, नाही. त्याच्यानंतर बघा ओरडणे सांगितले आहे का, नाही. हळहळ सांगितलेलं आहे का, उपहास दुटप्पीपणा. मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती किंवा रडण्याचं सोंग करतील, काय आहे, उपहास ही भावना आहे. त्याच्यानंतर 104 नंबरचा प्रश्न बघा, नियती या शब्दाचा भावार्थ प्रकट न करणारा, काय, नियती शब्दाचा भावार्थ प्रकट न करणारा, देव, प्रारब्ध, नशीब आणि ईश्वर. आता ह्याच्यामध्ये बघा तर दैव, नशीब, प्रारब्ध हे सर्व नियती या शब्दाशीच आपण नशिबाला दोष देतो, म्हणजेच नियतीला दोष देतो, नशिबाला दोष देतो, प्रारब्धाला आणि दैवाला दोष देत असतो, ईश्वर नाही. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल बघा, नीती म्हणजेच दैव, नीती म्हणजेच प्रारब्ध आणि नीती म्हणजेच नशीब. 105 नंबरचा प्रश्न बघा, प्रस्तुत कवितेत कवीने कशाचे चित्रण केले आहे. मृत्यूनंतरची परिस्थिती, पक्ष्यांची फडफड, आयुष्य सावरणे, आयुष्यातील हळहळ. कशाची वर्णन केलेलं आहे बघा, तर पहिल्या 2 चरणामध्येच सांगितलेलं आहे, मी नसेन तेव्हा, म्हणजे कवीच्या नसण्यानंतरचं काय काय होईल ते परिस्थिती त्याने वर्णिलेली आहे. पक्ष्यांची फडफड येणार नाही, आयुष्यातील हळहळ येणार नाही, आयुष्य सावरणे येणार नाही. काय येईल बघा, ऑप्शन क्रमांक 1 मृत्यूनंतरची परिस्थिती. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा 106 नंबर, पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे. नाही आहे म्हणजे कोणते विधान चुकीचे आहे. बघा कविता, गाणी आणि समूहगीते मुलांसाठी, आता इथून काय होतं बघा, अध्यापनशास्त्र चालू होतं, मराठी अध्यापनशास्त्र इथून स्टार्ट होतं. तर बघा आता आपले उतारा कवितावरचे 15 प्रश्न झाले. आता 106 पासून 120 पर्यंत मराठी अध्यापनशास्त्राचे प्रश्न बघा. पहिला प्रश्न, पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे म्हणजे चुकीचे आहे. कविता, गाणी आणि समूहगीते मुलांसाठी विस्तारित शब्दसंग्रह आहे, शब्दाने वाक्यरचना पाठ करणे आहे, उच्चारण सराव आहे, अभिव्यक्ती उन्नत करणे आणि गेय वाक्य आहे. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, आता हा प्रश्न काही तुम्ही जर आन्सर की बघितल्या असतील तर तुम्हाला ABC अशा स्वरूपात उत्तर देतील बघा. आता ह्या 106चं उत्तर आणि हे फायनल आन्सर की नुसार आहे, याचं उत्तर ई दिलेलं आहे. आणि ईचा काय अर्थ होतो बघा, 2 आणि 4, म्हणजे तुमचं 2 शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे आणि 4 अभिव्यक्ती उन्नत करणे आणि गेय आहे. या 2 आणि 4 पैकी तुम्ही कोणताही पर्याय दिला तरी तुमचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. याची उत्तरं 2 आहेत बघा, ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 फायनल आन्सर की नुसार. नेक्स्ट बघा 107 नंबरचा प्रश्न, प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही म्हणजे चुकीचं विधान. ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तक ठेवण्याची जागा नसून बघा
चुकीचं विधान शोधायचं आहे ग्रंथालयाच्या वापराबाबत. ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तक ठेवण्याची जागा नसून विद्यार्थ्यांना बालसाहित्यातील विविध प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजे. पुस्तकांसोबत गुंतवणूक होण्यासाठी सक्रिय वातावरण असावे. 3 आहे शिक्षकांनी आणि वरिष्ठांनी वाचनाचा आदर्श प्रस्तुत करावा. आणि 4 आहे मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, इथं ज्यावेळी हे फक्त ओनली असे शब्द येतात त्यावेळी ते पर्याय चुकवण्यासाठीच असतात बघा. इथं तिन्ही पर्याय बरोबर आहेत. मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते असं काही नाही. या फक्त या शब्दामुळे ऑप्शन क्रमांक आपले 4 बरोबर आहे. मोठ्याने वाचन आपण कुठेही करू शकतो, वर्गात पण मोठ्याने वाचन होऊ शकतं, त्यामुळे हे फक्त ग्रंथालयात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. 108 नंबरचा प्रश्न बघा, साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढील कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे? साक्षरता आत्मसात करण्यासाठी कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे? एक बघा, स्वनियमित जागरूकता आणि ओघ. 2 आहे शब्दसंग्रह पाहणे आणि रचना ओळखणे. 3 आहे भाषाकलन आणि डिकोडिंग. आणि 4 आहे अचूकता आणि स्वनियमित आकलन. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, भाषा आकलन आणि डिकोडिंग. भाषेचं आकलन करणं आणि डिकोड करणं ही काय आहे तर भाषा आत्मसात करण्याचं महत्त्वाचं कौशल्य आहे. नेक्स्ट बघा, 109 नंबरचा प्रश्न, प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? चुकीचं विधान आहे नाही. अगदी केअरफुली प्रश्न वाचायचा आहे बघा. जितके जास्त तुम्ही प्रश्न वाचाल तितक्या जास्त ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर होतील बघा. कसं सापळे रचल्यासारखे तुम्हाला प्रश्न एक एक शब्द टाकलेले असतात. विधान योग्य नाही आणि काही जण हे नाही हे वाचतच नाहीत. योग्य आहे अशा प्रकारे एखादं आणि पर्याय पण तसेच सेट केलेले असतात. बरोबर पण वाटणारे पण असतात आणि चुकीचे पर्याय पण इथं दोन्ही असतात. त्यामुळं मुलं गोंधळून जातात प्रेशरमध्ये आणि योग्य आहे योग्य नाही हे व्यवस्थित न समजल्यामुळं आपण चुका करून बसतो किंवा चुकीचं उत्तर काय करतो, टिक करतो. तर बघा, कोणते विधान योग्य नाही? प्रभावी व्याकरणाच्या अध्यापन. बघा, 1 प्रामाणिक संभाषण सादर करणे. 2 व्याकरणाचे नेमके नियम सांगणे. 3 संभाषणात सराव करून घेणे. 4 आहे पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे. बघा, पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे हे काय आहे बघा, चुकीचं नाही. म्हणजे हे काय आहे, चुकीचं आहे बघा. तर इथं प्रभावी व्याकरणाचे अध्यापन, आता प्रामाणिक संभाषण सादर करणे हे विधान बरोबर आहे बघा. प्रभावी व्याकरण अध्यापनामध्ये व्याकरणाचे नियम सांगणे पण बरोबर आहे. संभाषणात सराव करून घेणे हे पण बरोबर आहे. फक्त काय चुकीचं आहे बघा, पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करून घेणे. जर पाठांतराद्वारे जर नियम पाठ केले तर पाठांतर काही कालावधीनंतर विस्मृतीत जातं बघा. आणि त्यामुळे काय होतात, समजून घेऊन जर आपण व्याकरणाचे नियम पाठ केले तर ते आपले विसरत नाही. त्यामुळे पाठांतरातून या एका शब्दामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपला चुकीचा आहे. 110 नंबर बघा, अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे? अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे समग्र भाषा पद्धती, व्याकरण भाषांतर पद्धती, परिस्थितीनुरूप पद्धती आणि स्वनियमित सूचना, फोनिक इन्स्ट्रक्शन. 110 नंबर बघा, इथं ऑप्शन क्रमांक 4 आपलं येईल. अक्षर आणि ध्वनी, स्वनियमित सूचना म्हणजेच फोनिक इन्स्ट्रक्शन, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा, 111 इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना इकडे बघा, इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो या त्याच्या क्षमतेवर 5 प्रश्न विचारायला सांगते. तू गाऊ शकतो म्हणजे मी हे करू शकतो या क्षमतेवर 5 प्रश्न विचारायला सांगते. तू गाऊ शकतो हा उपक्रम टिंब यासाठी आहे. मौखिक ओघ सराव, नियंत्रित मौखिक सराव, मुक्त संभाषण आणि सुप्त श्रवण. याचं अचूक उत्तर आहे बघा, मौखिक ओघ सराव. मी गाऊ शकतो, मी धावू शकतो, मी बोलू शकतो, अशा प्रकारे विद्यार्थी प्रश्न तयार करेल. त्यामुळे काय होईल बघा, त्याचं मौखिक किंवा त्यांचे जे बोलणे आहे भाषेचे, तर बघा मौखिक ओघ सराव हे काय आहे तर त्याचं वैशिष्ट्य आहे. 112 नंबरचा बघा, तिसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचन कट्टा सुरू करायची इच्छा आहे. यासाठी पुस्तकांची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजेत? आता बघा, प्राथमिक स्तरावर आपल्याला पेपर क्रमांक 1 आहे, त्यामुळे 2री, 3री, 4थी, 5वी या इयत्तामध्ये ॲज अ टीचर म्हणून तुम्ही काय कराल या किंवा त्या कृती, कोणत्या अपेक्षित कृती कराल
तर या गोष्टीच तुम्हाला विचारल्या जातात आणि हे प्रश्न तुम्ही आपण ॲज अ टीचर म्हणून काय करू हे कॉमन सेन्सने याची उत्तरं द्यायची असतात बघा. इथं काय विचारले, तिसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचनकट्टा सुरू करायची इच्छा आहे. एका शिक्षिकेला तिसऱ्याच्या वर्गामध्ये वाचनकट्टा सुरू करायचा आहे. यासाठी पुस्तकांची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे. आता त्या तिसरीच्या मुलांना पुस्तकं निवडायची आहेत किंवा त्या वाचनकट्ट्यामध्ये ठेवण्यासाठी पुस्तकं निवडायची आहेत. तर कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत बघा. एक, पुस्तकांच्या लेखक प्रथितयश आणि आदरणीय बालसाहित्य लेखक आहेत. 2, पुस्तके स्वायत्तपणे बहुतांश विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन लिहिली गेली आहेत. 3, पुस्तके तिसऱ्या इयत्तेत अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांची पूर्तता करतील. आणि 4 आहे, पुस्तके एकापेक्षा अधिक मार्गदर्शक संदर्भासाठी उपयुक्त ठरतील. याचं जे अचूक उत्तर आहे बघा, तर पुस्तकांचे लेखक प्रथितयश आणि आदरणीय बालसाहित्यिक लेखक आहेत. बघा 4 पर्याय आपण जर वाचले तर सर्वात बघा योग्य ठरणारा पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 1. बघा, लेखक प्रथितयश असतील, नावाजलेले असतील, आदरणीय असतील आणि बालसाहित्यिक असतील तर त्यांचे जे पूर्ण साहित्य आहे, आणि आपण इथं बघा अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच जी काही अवांतर माहिती आहे, बालसाहित्य आहे, तेच इथं वाचनकट्ट्यामध्ये द्यायचं आहेत आपल्याला. त्यामुळं असेच जे नावाजलेले बालसाहित्यामधले जे नावाजलेले लेखक आहेत, प्रथितयश लेखक आहेत, असेच यांचीच पुस्तके जर वाचनकट्ट्यामध्ये ठेवली तर बघा मुलांचा त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. 113 नंबर बघा, विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते. वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाणारी बाब कोणती. 1 बघा, नैसर्गिक पद्धती. 2 आहे संज्ञानात्मक पद्धती. 3 आहे थेट पद्धती. आणि 4 आहे श्राव्य भाषिक पद्धती, ऑडिओ लिंग्वल मेथड. 113 नंबरचं उत्तर आहे बघा 2, संज्ञानात्मक पद्धती. ऑप्शन क्रमांक 2. वास्तव परिस्थितीत भाषा वापरण्याची जी पद्धती आहे किंवा या उद्दिष्टापर्यंत नेणारी पद्धती कोणती आहे, कॉग्निटिव्ह मेथड, संज्ञानात्मक पद्धती. 114 नंबरचा प्रश्न, शिक्षिका मुलांना त्यांचे वर्कबुक एकमेकांसोबत बदलून घ्यायला आणि त्याचे काम तपासायला सांगते. या उपक्रमाचे उद्दिष्ट बघा, शिक्षिका मुलांना एकमेकांचे वर्कबुक बदलायला आणि एकमेकांचे ते वर्कबुक चेक करायला हे काम सांगत आहे. याचं उद्दिष्ट विचारलेलं आहे या उपक्रमाचं. 1 आहे विस्तृत वाचनाचा सराव करणे. 2 नवीन शब्दसंग्रहाचा सराव करणे. 3 संरचनेचा नियंत्रित सराव करणे. आणि 4 आहे सवगड्यांचे काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणे. आता याचं जे आहे बघा, वर्गमित्र आहेत. आता वर्गमित्रच म्हणजे काय, सवंगडी. तर एकमेकांचं आपण वर्कबुक किंवा एकमेकांची वही काय करायची आहे, दुसऱ्यानं तपासायचे आहे. तर आता याच्यातून कोणतं कौशल्य आहे बघा, किंवा याचं उद्दिष्ट काय, तर सवगड्यांचे किंवा आपलं जे वर्गमित्र आहे त्याचे काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणे. ऑप्शन क्रमांक 4 येतं बघा. त्याच्यानंतर 115 नंबर, अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा. बघा, सुरुवातीच्या अवस्थेत प्राथमिक स्तरावर मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात. कधी गुंततील ते विचारलेलं आहे, जेव्हा. 1, ते शिक्षिकेपाठोपाठ गाणी म्हणतात. 2, ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर करतात. 3, ते सतत त्यांच्या वहीत अक्षरे लिहितात किंवा ट्रेस करतात. आणि 4, फक्त गतिबोधन कौशल्य आत्मसात करण्यावर भर असतो. आता बघा, आता फक्त असलेला पर्याय पहिला काढून टाकायचा. आपला पर्याय 4 गेला. गाणी म्हणतील का, तर 115 बघा, फक्त गाणी म्हणतील का, गाणी म्हटल्यामुळे ती मुले शिक्षणात गुंततील का, तर 1 पण गेला. आता बघा 2, ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर करतात. आणि 3 आहे, ते सतत त्यांच्या वहीत अक्षरे लिहितात आणि ट्रेस करतात. आता अक्षरे लिहिताना बघा एकच क्रिया होईल, त्यामुळे हे येणार नाही. तर मुलांची जास्तीत जास्त कौशल्य किंवा मुलांचं जास्तीत जास्त बघा, आता इथं काय सांगितलेलं आहे, फक्त एकच कार्य होईल. आता मुलांचं जे काय आहे सहभाग आहे ते दर्शवणारे जास्तीत जास्त पूरक किंवा थोडासा ब्रॉड माइंडसेटनं प्रश्न आपण किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा बघा. आता फक्त इथं वहीमध्ये एखादा पूर्व शब्द लिहिणे, ट्रेस करणे, फक्त काढणे, तर त्याचं बघा ते तेवढंच कौशल्य विकसित होईल. पण इथं काय आहे, एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर करणे. एकापेक्षा म्हणजे त्यांनी कान म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत बघा ते पाहू शकतील, म्हणजे डोळ्यांचा असेल, कानांचा असेल, आणि हातांचा म्हणजे त्यांची बघा भरपूर कौशल्य, म्हणजे त्यांना वाचन सुधारेल त्यांचं, पुन्हा त्यांचं पाहणे, विविध ज्ञानेंद्रियांचा वापर करून इथं काय केलं जाईल, तर मुलांना सहभागी करून घेतलं जाईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. नेक्स्ट बघा 116 नंबर, तर आणि पर्याय चेक
करताना किंवा निवडताना कसे निवडायचे बघा, जास्तीत जास्त म्हणजे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्त ब्रॉड माइंडसेट असलेले किंवा जास्त माहिती देणारा जो पर्याय असेल तो आपलं उत्तर असेल. 116 नंबरचा प्रश्न बघा, 5वी इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो, माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो. विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे बघा. कोणती इयत्ता आहे? इयत्ता 5वीचा विद्यार्थी काय म्हणतो शिक्षिकेला की माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो. विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे? आराखड्याचे पुनर्लेखन, मुद्रित शोधन आणि सवंगड्यांकडून मूल्यमापन. आता इथं बघा, असे ज्यावेळी प्रश्न असतात त्यावेळी तुम्ही जे येणार नाही ते कट करून टाका. सवंगड्यांचा काही संबंध आहे का? 116 नंबरचा प्रश्न, 4 नंबरचा पर्याय आपला कट होईल. त्याच्यानंतर बघा, आराखड्याचा पण काही संबंध नाही. इथं आराखडा येणार नाही, इथं आराखड्यावरून 2 पर्याय गेले बघा. आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. मुद्रित शोधन म्हणजे तू काय करेल, त्याच्या लिखाणामध्ये एखादी चूक आहे का ते पाहिल आणि त्याच्यानंतरच ते काय करेल, शिक्षिकेला देईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, मुद्रित शोधन. नेक्स्ट बघा, 117 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही? मूळ भाषा वापरण्यास कोणती पद्धत विद्यार्थ्याला उत्तेजन देत नाही? नैसर्गिक पद्धती, संज्ञानात्मक पद्धती, थेट पद्धती, श्राव्य भाषिक पद्धती. आता याचं जे अचूक उत्तर आहे बघा, थेट पद्धती. आणि आपण कालचा जो व्हिडिओ आहे बघा त्याच्यामध्ये मराठी आणि हिंदी अध्यापनशास्त्र त्याच्यामध्ये हा प्रश्न झालाय आपला, अगदी थेट पद्धतीचा आहे. थेट पद्धती म्हणजेच बघा डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड म्हणजे काय असतं बघा, तर CBSEचे ज्या स्कूल आहेत तर तिथं बघा तुम्हाला तिथं मराठीत नाही तर तुम्हाला डायरेक्ट इंग्लिश शिकवलं जातं. तिथं कोणत्याही प्रकारे मातृभाषेचा वापर विचारात घेतला जात नाही किंवा मातृभाषेपेक्षा पण इंग्लिशला जास्त महत्त्व असतं. आणि ही जी पद्धती आहे शिकवण्याची त्याला थेट पद्धत किंवा डायरेक्ट मेथड म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, प्रश्न दुसऱ्यांदा रिपीट झालेला आहे. थेट पद्धती लक्षात ठेवा. मातृभाषेला काय केलं जातं, उत्तेजन दिलं जात नाही. इतर जी दुसरी भाषा आहे तर डायरेक्ट ती घेतली जाते. त्यामुळे ती कोणती पद्धती आहे? थेट पद्धती किंवा डायरेक्ट मेथड. 118 नंबर बघा, इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारची अध्यापन सामग्री अध्ययन अध्यापन सामग्री म्हणजेच TLM एकत्र करू इच्छिते. अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही? कशासाठी? इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी TLM एकत्र करू इच्छिते शिक्षिका म्हणजेच अध्ययन अध्यापन सामग्री, तर कोणती बाब योग्य नाही? या वयोगटाला ती सामग्री सुरक्षित आणि आकर्षक असली पाहिजे. 2 सामग्री अशी असावी की ज्यातून विद्यार्थ्यांना शोधताना हाताळताना कुतूहल वाटणारी असावी. 3 आहे, सामग्री स्थानीय पातळीवर निर्माण झालेली आणि स्थानीय पातळीवर उपलब्ध असावी म्हणजे सहजपणे बदलता येते. आणि 4 आहे, सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी आणि त्यात गुळगुळीतपणा नसावा, खरखरीत असावी. कोणती बाब योग्य नाही? आता बघा 118 नंबर, इथं 2रीचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय सामग्री तयार करणार आहेत सांगा. काय सांगितले इथं ऑप्शन 4 मध्ये? विद्यार्थ्यांनीच तयार केलेले असावे आणि त्यात गुळगुळीतपणा नसावा, खरखरीत असावी. ऑप्शन क्रमांक 4 काहीही अर्थ लागत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 येईल बघा. कारण 2रीचे विद्यार्थी सामग्री तयार करू शकणार नाहीत आणि हे गुळगुळीतपणा खरखरी त्याचा काहीही संबंध नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल. 119 बघा, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा NCFच्या धोरणामुळे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी, समावेशी आणि स्वगतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल? 1. कडक ऊन असताना बाहेरचे उपक्रम न घेता परिसरातील उपक्रम करून घेणे. 2. विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यावर आणि खुशालीवर भर देणे. 3 आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे मुलांचे कार्य प्रदर्शित करणे. आणि 4 आहे, रंगीबेरंगी वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ग सजवणे. आता बघा, NCF याच्यानुसार जी नवीन शैक्षणिक पॉलिसी आहे NCF याच्यानुसार आता अभ्यासक्रमावर म्हणजे NCERTची जी बुक आहेत बघा CBSE बोर्ड, तर त्याचा जे केंद्रीय पातळीवरची जी शिक्षण पद्धती, आता आपली ही CTET एक्झाम आहे कोण कंडक्ट करतं बघा? CBSE कंडक्ट करत असते. आणि त्यांची जी पुस्तकं आहेत तर ती कशावर आधारलेली आहेत? NCF नवीन शैक्षणिक पॉलिसीनुसार. आणि अभ्यासक्रमाची किंवा पाठ्यक्रमाची रचना ही त्याच्यानुसार केली जाते बघा. आनंददायी, सर्वसमावेशी आणि मुलांना समजेल असे किंवा मुलांच्यामध्ये विविध कौशल्ये विकसित होतील अशा प्रकारे हे नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण आहे बघा. आणि त्याच्यानुसार आपल्याला कोणतं वातावरण उपलब्ध करून देता येईल हे विचारलेलं आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे मुलांचे कार्य प्रदर्शित करणे. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 120 नंबर,
आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणते सिद्धांत उपयुक्त नाही? आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना कोणता सिद्धांत उपयुक्त नाही? एक आहे अभ्यासक्रम सिद्धांत, 2 आहे सादरीकरण सिद्धांत, 3 आहे मूर्त सिद्धांत आणि 4 आहे तंत्रज्ञान सिद्धांत. याचं जे आहे बघा, आधारभूत पातळीसाठी कोणता सिद्धांत उपयुक्त नाही तर मूर्त सिद्धांत, ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे बघा 91 ते 120 आपण प्रश्न डिस्कस केलेत. भाषा 1 साठी जर तुम्ही मराठी निवडली असेल तर तुम्ही या प्रश्नांचा सराव करू शकता. आता भाषा 2 म्हणून ज्यांनी मराठी निवडलेले आहे त्यांच्यासाठी 121 ते 150 आपण याच व्हिडिओद्वारे घेणार आहोत. आणि ज्यांनी 1 निवडलेले आहे त्यांनी पण नक्की पहा, जेणेकरून बघा तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप किंवा बदललेला स्तर त्याच्यातून तुम्हाला समजेल. आता भाषा 2 म्हणून मराठीची ज्यांनी निवड केलेली आहे त्याच्यामध्ये बघा त्यांनी 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे असतात. व्यवस्थित केअरफुली वाचायचं. सर्व काही सूचना आपल्या प्रश्नपत्रिकेमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. इथं पण बघा एक उतारा दिलेला आहे 121 ते 128. उतारा वाचून घेऊ बघा. सईताई आणि अप्पा. सईताई आणि अप्पा यांच्याबद्दलच्या माझ्या सुरुवातीच्या भावना हळूहळू बदलत गेल्या. मी मोठी होत होते, माझी समज वाढत होती. हे जसे त्याचे एक कारण तसेच त्या दोघांचा स्वभाव हेही दुसरे कारण. सईताई सुरेख होत्या, प्रेमळ होत्या, त्यांना काव्याची गोडी होती, पण त्यांचे मन लहान मुलाचे अविकसित असे राहिले. संसारातील अनुभवांनी त्यात जी खोली यायची ती आलीच नाही. इतकेच नाही तर मानसिक विकृतीला बळी पडून त्यांची सगळीच मानसिक वाढ एक प्रकारे खुंटली होती. शकू त्यांची पहिली मुलगी. तिच्या पाठोपाठच 1.5 वर्षात त्यांना मुलगा झाला आणि तो वर्षाच्या आतच गेलाही. त्या दुःखाने त्यांच्या मनावर काही विलक्षण परिणाम झाला असला पाहिजे. माझ्या लहानपणी मला ह्या गोष्टी कळत नसत, पण आता मात्र त्यांची संगती लागते. आपल्या भोवती कोणीतरी लहान मुलं असल्याखेरीज त्यांना जेवणच जात नसे. आम्ही सगळी मुले जेवून शाळेत गेलो म्हणजे त्या शेजारच्या लिमयांच्या घरची मुलं तरी आणत नाही तर गुण्यांच्या मधूला तरी घेऊन येत व आपल्या समोर बसवून जेवत. सईताईंच्या बरोबर बाजारात जायला मोठी गंमत असे. त्या नेहमी मला आणि शकूला काही तरी खाण्याची, खेळण्याची किंवा लेण्याची वस्तू घेऊन देते. स्वतः इतके जिन्नस खरेदी करीत की त्यांची मागाहून येणारी बिले भागवता भागवता बिचाऱ्या अप्पांच्या अगदी नाकी नऊ येत. त्यांना खेळायच्या वस्तू विकत घ्यायचा फार नाद. हटकून एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणत असत. मी लहान असताना सर्वच गोष्टींबद्दल त्यांचे उतू जाणारे औत्सुक्य व आनंद एवढ्या पुरतीच ही विकृती होती. पुढे मात्र रोग फारच बळावला, तो थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत. त्यांचे वर्षाचे काही महिने पहाटेपासून रात्रीपर्यंत अतिशय धांदल समारंभ हालचाल ह्यात जात व काही महिने अगदी स्वस्थ बसून नाही जेवण, नाही खाणे, नाही आंघोळ, केवळ उदासीनता असे जात. त्यांच्या प्रेमळपणाने मी त्यांच्याकडे आकर्षित झाले खरी, पण पुढे या आकर्षणाचे रूपांतर करुणेत झाले. आता बघा लेखिकेनं एक उतारा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिनं सईताईचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. बघा तिचा जो मुलगा आहे त्याच्या जाण्यामुळे तिच्या ज्या वागणुकीमध्ये किंवा तिच्या आचरणामध्ये जो बदल झालेला आहे तो इथं उत्तम पद्धतीनं रेखाटलेला आहे. आणि त्या सईताईबरोबर जाताना तिच्या काही आठवणी या सर्व त्या लेखिकेनं अतिशय चांगल्या प्रकारे या उतारातून मांडलेल्या आहेत. असे समजला. आता प्रश्न बघूया. 121. सईताई सुरेख व प्रेमळ होत्यात यातील अधोरेखित शब्द काय आहेत? सुरेख आणि प्रेमळ. गणनाविशेषण, क्रियाविशेषण, क्रमविशेषण, गुणविशेषण. विशेषणाचा प्रकार विचारलेला आहे बघा. तर हे काय आहे? सईताई कशा होत्या? सुरेख होत्या. आणि कशा होत्या? प्रेमळ होत्या. काय सांगितलेलं आहे बघा, सुरेख आणि प्रेमळ या दोन्ही शब्दातून सईताईचा गुण सांगितलेला आहे, त्यामुळे गुणविशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 4. जिन्नस. 122 नंबरचा प्रश्न. जिन्नस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जिन्नस. जिन्नस. जिन्नस म्हणजेच पदार्थ. भार नाही, गंती नाही, तोप नाही, पदार्थ. जिन्नस म्हणजे पदार्थ. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा. आता 123 नंबरचा प्रश्न. दर महिन्याला बाहुली व खेळण्यातील वस्तू खरेदी करण्यामागे सईताईंची मानसिकता काय असू शकते? खेळण्याविषयी उत्सुकता, पुत्रवियोग, खरेदीचा आनंद, खेळण्याची आवड. काय असू शकेल सांगा? ऑप्शन क्रमांक 2 पुत्रवियोग. मुलाचं जाणं सईताईला खूपच मनाला लागलं होतं, त्यामुळे काय करायच्या त्या तर लहान मुलांच्या सोबत आपला वेळ व्यतीत करायच्या आणि काय करायच्या तर खरेदी करून द्यायच्या, त्यामुळे पुत्रवियोग. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा. 124 नंबरचा प्रश्न. एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणत असत. यातील बाहुली हे काय आहे? सर्वनाम आहे, क्रियाविशेषण आहे, कर्म आहे की भाववाचक नाम आहे? आता बघा इथं काय आहे? एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणत असेल.
कोण आणीत असेल? सईताई. काय विकत आणीत? काय हे आपलं काय असतं? उत्तर असतं बघा. काय याचं उत्तर काय असतं? कर्म असतं. ऑप्शन क्रमांक 3. 124 नंबर. काय आहे बाहुली? कर्म आहे. काय या प्रश्नाचं उत्तर देणारा शब्द काय असतो? कर्म असतो. इथं कर्मावर प्रश्न विचारले बघा. पेपर भाषा 1ला पण आणि भाषा 2ला पण. 125 नंबरचा प्रश्न बघा. मानसिक विकृतीचे बळी कोण पडले? सईताई, शकू, अप्पा आणि लेखिका. ऑब्विसली कोण असणार आहे? सईताई. ऑप्शन क्रमांक 1. तुलनेनं खूपच सोपा पॅसेज होता बघा तो. लेंथ पण छोटीशी आहे. बाकीचे जे जर तुम्ही पेपर 2 पाहतोय, भाषा 2 पाहतोय आपण, भाषा 2चे तुम्ही मागचे बघा पॅसेज काढून. 15 ते 20 ओळींचे लेंदी आहेत पॅसेज. हा तुलनेनं पण समजायला पण सोपा आहे आणि त्याची लेंथ पण कमी आहे बघा. 126 नंबर. विलक्षण परिणाम झाला यातील अधोरेखित काय आहे? विलक्षण काय आहे? संख्या विशेषण आहे, गणनावाचक विशेषण आहे, गुणविशेषण आहे, क्रमवाचक विशेषण आहे. बघा विलक्षण परिणाम. पुन्हा विशेषणाचा प्रकार विचारलेला आहे. 126 नंबर काय आहे? गुणविशेषण. गुणविशेषण 2 प्रश्न झाले बघा. भाषा 1 मध्ये पण प्रश्न आहे आणि भाषा 2 मध्ये पण विशेषणचे 2 प्रश्न झाले. विलक्षण काय आहे? परिणाम झाला. परिणाम कसा झाला? विलक्षण झाला. गुण सांगितलाय, गुणविशेषण. नेक्स्ट बघा 127 नंबर. सईताई आणि आप्पा यांच्याबद्दल लेखिकेच्या भावना बदलण्याचे कारण काय? सईताईचा प्रेमळपणा, सईताईची काव्याची आवड, सईताईचा सांसारिक अनुभव आणि लेखिकेचा समजदारपणा. आता इथं काय विचारलेलं आहे बघा. लेखिकेच्या भावना बदलण्याचे कारण काय? तिला लहानपणी या गोष्टींचा उलगडा होत नव्हता, पण नंतर नंतर जशी मोठी झाली तसं या गोष्टी समजू लागल्या तिला. काय झालं? लेखिकेचा समजदारपणा किंवा समजूतदारपणा. ऑप्शन क्रमांक 4. 128 नंबर. बाजार या शब्दाच्या आशयाचा अचूक पर्याय निवडा. बाजार समानार्थी शब्द सांगायचा. या शब्दाच्या आशयाचा म्हणजेच आपल्याला थोडक्यात समानार्थी शब्द सांगायचा आहे बघा. हाट, भाव, वाडा, भरती. 128 नंबरचा याचा अचूक उत्तर आहे बघा. बाजार, हाट. हाट म्हणजे पण शब्दच येतो बघा. बाजार, हाट. हाट म्हणजे पण बाजार. 128 नंबर ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा. पुन्हा 129 ते 135. हा पण उतारा तसा बघूया. आता आपण याचा आशय बघूया. तर लेंथ पण त्याची कमी वाटत आहे बघा. भाद्रपदात नुसती फुलेच नाही तर कोळी, फळे आणि शेंगाही झाडांवर दिसतात. फळे आणि शरद ऋतूचा सुफलतेचा आविष्कार. ही पहा डाळिंबी, लालबुंद फुले, छोटी शोभिवंत गोल फळे तिच्यावर एकदम लहडली आहेत. तशीच ती पांढऱ्या वाटोळ्या पाकळ्यांची नाजूक केसराने भरलेली पेरूची सुंदर फुले व लहान हिरवी फळे. तसेच ही फिकट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्रवासाची पपईची फुले आणि ती लहान कठीण फळे. सीताफळीची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याच्या फुलांसारखी फुले आणि खवल्या खवल्यांची शोभिवंत चिमुकली फळे. शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्पगेंदांनी खच्चून भरली आहेत. कोवळ्या शेंगा लोंबत आहेत आणि फुलांवर काळे भुंगे रुंजी घालत आहेत. या फुलांवर हे भुंगे जसे लुब्ध आहेत तसे दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलांवर असलेले मी अजून पाहिले नाहीत. आंब्याच्या मोहरावर वसंतकाली सुद्धा मुंबईत तरी निदान भुंगे मी कधीच पाहिले नाहीत. पण शेवगा फुलू दे की ते आलेच धावून. गुलमोहराच्या झाडावरही हिरव्या तरवारी लटकत आहेत आणि ज्याचे पान आणि पान खुडलेले असताना फुलांचा बहर आषाढात उतू जात असतो त्या पांढऱ्या खुरचाप्याची फुले अजूनही झाडावर पर्णसंभारात गुरफटलेली रेंगाळत आहेत. जणू ते या झाडाचे डोळेच असावेत. सासरी जाता जाता मागे वळून आपल्या माहेरच्या गोतावळ्याकडे वारंवार बघणाऱ्या ग्रामकन्येसारखे हे झाड आता वाटते आहे. लाकडाची फुले कुणी पाहिले आहेत? सुक्या फळीच्या अंतरात का कुठे फुले निर्माण करील असा ओलावा असतो. पण आजूबाजूचे सारे हिरवे हिरवे पुष्पमंडित वनस्पतींचे जग पाहून श्रावणात दगडांनी शेवाळांच्या शाली पांघरल्या आणि ही पहा सुताराने तासलेली पाण्याच्या पिंपावर झाकण घातलेली देवदाराची फळी. किती दिवसात ऊन नाही. वातावरण कसे सर्द आणि कुंद झाले होते. श्रावणभर ओलाव्यात राहून हिच्यावर बुरशीसारखे पांढरे डाग आले. मग त्यांचे मोहरी एवढे पांढरे कळकट दाणे झाले. मी ती फळी धुणार तो काय चमत्कार. त्या मोहरीच्या दाण्यातून एक अतिसुंदर पाकळी पांढऱ्या तपकिरी मखमलीसारखी दिसू लागली. माझे मन मोहित झाले. वाटले की पावसाळी भूछत्रांसारखे काहीतरी उगवत असेल. बुरशीचे मौज काही दिवस पाहावी म्हणून ती फळी मी तशीच ठेवली. आता बघा इथं भाद्रपद आहे, श्रावण आहे. इथं काय केलेलं आहे? ऋतू त्यांची माहिती, कृत्रिम फुले आणि इथं काय सांगितलं? लाकडाची फुले आणि खरी फुले यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि इथं आणखीन एक सांगितलेलं आहे बघा, ती आलेली बुरशी.
त्याच्यानंतर आता आपण काय बघूया, क्वेश्चन बघूया. 129 उग्रवास कशाचा येत असल्याची लेखिका सांगते. सीताफळ, पेरूची फुले, पपईची फुले, शेवग्याची फुले. तर उग्रवास कशाचा येतोय? पपईच्या फुलांचा. ऑप्शन क्रमांक 3. 130 नंबर बघा. श्रावणभर ओलाव्यात राहून तिच्यावर बुरशीसारखे पांढरे डाग आले, यातील पांढरे काय आहे? पांढरे बघा, श्रावणभर ओलाव्यात राहून तिच्यावर बुरशीसारखे पांढरे डाग आलेत. पूर्णांकवाचक विशेषण, गुणविशेषण, क्रमवाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण. काय आहे बघा? गुणविशेषण. डाग कसले आहेत? पांढरे आहेत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो? विशेषण असतो. आणि विशेषणामध्ये पण बघा गुणविशेषण, गुण सांगितलेला आहे, पांढरे डाग. त्याच्यानंतर 131 बघा. वातावरण कसे सर्द आणि कुंद झाले होते, यातील अधोरेखित का आहे? पुन्हा अव्ययावर प्रश्न आहे बघा. केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय की उभयान्वयी अव्यय? तर याचा अचूक उत्तर आहे बघा उभयान्वयी अव्यय. आणि या शब्दामुळे वातावरण कसे सर्द कुंद झाले होते. सर्द आणि कुंद काय दोन वाक्य, दोन शब्द जोडणारे जे असतात शब्द, त्यांना काय म्हटलं जातं? उभयान्वयी अव्यय. शब्दाला जे जोडून येतात ते काय असतात? शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर बघा क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारे क्रियाविशेषण अव्यय आणि उद्गारवाची भाव व्यक्त करणारे केवळ प्रयोगी अव्यय. 132 नंबरचा प्रश्न. शोभिवंत गोल फळे तिच्या वर लहडली आहेत, यातील अधोरेखित काय आहेत? लहडली आहेत बघा. संयुक्त क्रियापद, विधिविशेषण, शब्दयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण. काय आहे बघा? तर संयुक्त क्रियापद. आतापर्यंतच्या 30 प्रश्नामध्ये क्रियापदामध्ये फक्त तुम्हाला संयुक्त क्रियापदावरच प्रश्न आहेत बघा. त्यामुळे संयुक्त क्रियापद समजते आपल्याला. आहेत, नुसत्या आहेत ना. शोभिवंत गोलफळे तिच्यावर आहेत, काय आहेत? लहडली आहेत. या लहडली या शब्दामुळे या क्रियापदाला अर्थ प्राप्त झालेला आहे. त्यामुळे हे काय आहे? संयुक्त क्रियापद आहे. धातुसाधित प्लस सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच संयुक्त क्रियापद. नेक्स्ट बघा 133 नंबरचा प्रश्न. प्रस्तुत उतार्यात कोणत्या फुलांचा उल्लेख नाही? पेरूची फुले, पपईची फुले, चाफ्याची फुले, फळाची फुले. आता हे क्वेश्चन सोडताना पुन्हा एकदा उतार्याकडे जायचं बघा. आणि थोडा जरी गोंधळ असेल तर पुन्हा एकदा उतारा बघायचा आणि जी जी नावं आलेली आहेत ते टिक करायची. जे उतार्यामध्ये येणार नाही ते आपलं उत्तर असेल बघा. 133 नंबर. कोणत्या फुलांचा उल्लेख नाही? चाफ्याच्या फुलांचा उल्लेख नाही. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 134 नंबरचा प्रश्न. हिरव्या तरवारी लेखिकेला कशावर लटकलेल्या दिसतात? गुलमोहराच्या झाडावर, शेवग्याच्या झाडावर, आंब्याच्या झाडावर, पपईच्या झाडावर. तर कुठे लटकलेल्या दिसतात? 1. गुलमोहराच्या झाडावर. ऑप्शन क्रमांक 1. आता 135 नंबर बघा. कशाच्या फुलावर काळे भुंगे रुंजी घालता आहेत? आंबा, शेवगा, गुलमोहर आणि खुरचाफा. तर अचूक उत्तर आहे बघा शेवग्याच्या फुलांवर भुंगे काय करत आहेत? काळे भुंगे रुंजी घालत आहेत. ऑप्शन क्रमांक 2. इथून पुढे जे आहेत बघा ते अध्यापनशास्त्राचे प्रश्न आहेत. 136 ते 150. 136 नंबरचा प्रश्न बघा. आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे की आधारभूत पातळीवर सुगम चाचणी आणि परीक्षा मुलांच्या अनुरूप ठरतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा. 3. वर्गातील त्याच्या सादरीकरणाचे त्यातून योग्य विवरण आणि मूल्यमापन होईल. त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे एकाच पद्धतीतून शिक्षकाला मूल्यमापन करता येईल. याचं अचूक उत्तर आहे बघा विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा. आधारभूत मूल्यमापन. ऑप्शन क्रमांक 2. 137 नंबरचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास आणि भाषा यांचा संबंध लिंकेज, स्टिम्युलस रिस्पॉन्स आणि अनुकरण प्रक्रिया सिद्धांताशी आहे. 2. म्हणजे प्रत्येक माणूस भाषा आत्मसात करण्याच्या कौशल्यासह जन्माला येतो. ज्ञानात्मक विकास आणि भाषा. 3. विकासाचा काहीही संबंध नाही. आणि 4. याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो. याचा अचूक उत्तर आहे बघा विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास आणि भाषा यांचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात तो विद्यार्थी राहतो. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर असेल. 138 नंबर बघा. पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते? द्वितीय भाषा अशा वर्गात जिथे तुम्हाला व्याकरणावर भर देता येते आणि शिक्षकांकडून मदत मिळते. 2. त्या भाषेच्या मूळ भाषकासोबत सतत संपर्कात राहणे. 3. श्रव्य भाषिक पद्धतीप्रमाणे सतत संवादाचा सराव करणे. आणि 4 आहे लक्ष भाषेच्या शिकवणी वर्गाला जाणे. आता इथं बघा तर मूळ भाषकासोबत सतत संपर्कात राहणे. आपल्या मातृभाषेचा आधार घेऊन जर आपण द्वितीय भाषा शिकली तर ती चांगली समजते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल. 139 नंबर बघा. भाषा शिक्षण ही अशी एक प्रक्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते. तुम्ही या विधानाशी सहमत आहात
किंवा नाही. ॲज अ टीचर तुमचं मत विचारलेलं आहे बघा. विधानाशी मी सहमत आहे, सहमत नाही, अंशतः सहमत, अंशतः असहमत. आता इथं बघा उत्तर आहे सहमत नाही. भाषा शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते. 139. आता ॲन्सर कीनुसार तर इथं दिलेलं आहे मी सहमत नाही. मी सहमत नाही हेच उत्तर दिलेलं आहे. फायनल ॲन्सर कीनुसार मी उत्तर देत आहे. तुम्हाला पाहिजे तर ॲन्सर की आणि प्रश्नपत्रिका दोन्ही तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर ग्रुपवर पाहायला मिळेल. इथं उत्तर दिलेलं आहे विधानाशी मी सहमत नाही. बघा 140 नंबर, छापील पुस्तकांसोबतच ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्याला कौशल्य उपक्रमामध्ये गुंतवून ठेवतील वर्गात असली पाहिजे. कारण बघा छापील जी पुस्तकं मुद्रित पुस्तके आहेत त्याचसोबत ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी कौशल्य उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवतील ते असली पाहिजेत वर्गामध्ये. कारण विचारलेलं आहे. 1. यामुळे वर्गात विविधता येते आणि विद्यार्थ्यांना विविधता आवडते. 2. यामुळे शिक्षकांना मूल्यमापनासाठी वेगवेगळी पुस्तके वापरण्याचे स्वातंत्र्य मिळते. 3. यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके उपलब्ध होतात. आणि 4 आहे ही पुस्तके शिक्षकांना डोईजड ठरणार नाही. ते असले पर्याय पहिला कट करून टाकायचे. उत्तर आहे बघा यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना फायदेशीर कृती बघा. एक बघा यामुळे वर्गात विविधता येते आणि विद्यार्थ्यांना विविधता आवडते. 2 आहे यामुळे शिक्षकांना मूल्यमापनासाठी वेगवेगळी पुस्तके वापरण्याचे स्वातंत्र्य मिळते. हे येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके उपलब्ध होतात. त्याच्यानंतर बघा 141 नंबरचा प्रश्न, इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि 4 चित्र क्रमाने लावायला सांगतात. या उपक्रमाचे उद्दिष्ट. 4थीचे विद्यार्थी काय सांगितले की गोष्ट वाचायला आणि 4 चित्र क्रमाने लावायला सांगतात. या उपक्रमाचं उद्दिष्ट 1. चित्रांना जुळवणे, 2. ढोबळपणे वाचनाचा सराव करणे, 3. विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी वाचन सराव करणे आणि 4 आहे कथेतील निवड आणि अवघड शब्दांची फेरतपासणी करणे. काय येईल सांगा? ढोबळपणे वाचण्याचा सराव. गोष्ट वाचायला लावणे आणि 4 चित्र जे चित्र दिलेले आहेत बघा ते क्रमाने लावायला सांगणे. काय आहे? ढोबळपणे वाचण्याचा सराव करणे. ऑप्शन क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर 142 नंबर बघा, मुलांनी पाठ्यसामग्री काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचावी हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे म्हणजे बघा विस्तृत वाचन, गहन वाचन, निर्देशित वाचन आणि विरंगुळा वाचन. तर हे कोणत्या प्रकारचं वाचन आहे? गहन वाचन. काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन जे वाचन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? गहन वाचन. ऑप्शन क्रमांक 2. आणि याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत गहन वाचनावर. नेक्स्ट बघा 143 नंबर, शिक्षकांनी दिलेल्या नमुना वाक्यांचा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतीबंध पाठ करतात. ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्यांचा सराव करतात तेव्हा त्यांना शिक्षकांकडून सकारात्मक प्रबलन मिळते. शिक्षक याचा अवलंब करतात. बघा काय सांगितलंय, शिक्षकांनी दिलेल्या नमुना वाक्यांचा विद्यार्थी काय करतात? पुन्हा सराव करतात आणि ते पाठ करतात आणि हे पाठ केल्यानंतर शिक्षकांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रबलन जे मिळतं किंवा प्रोत्साहन मिळतं. यामध्ये शिक्षक कशाचा अवलंब करतात? 1. श्राव्य भाषा पद्धती, 2. संज्ञापनात्मक पद्धती, 3. समग्र शारीरिक प्रतिसाद आणि संरचनात्मक पद्धती. याचा अचूक उत्तर आहे बघा श्राव्य भाषा पद्धती. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा 144, विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात. शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात केला आहे? 1 आहे थेट पद्धत, 2 आहे नैसर्गिक पद्धत आणि 3 आहे संज्ञापनात्मक अध्यापन आणि 4 आहे व्याकरण भाषांतर. इथं बघा काय सांगितलेलं आहे, व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात विद्यार्थी आणि मातृभाषेतून भरपूर काम करतात. शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे? व्याकरणाशी संबंधित आहे व्याकरण भाषांतर. ऑप्शन क्रमांक 4. 145 नंबरचं बघा की जर मुले 2 भाषा आपल्या सभोवतालातून ऐकतात तर या 2 भाषांचा संपर्क 1 मुलांना प्रतिकूल ठरेल, 2 मुलांना मदतरूप ठरेल, 3 काहीही फरक पडणार नाही आणि 4 आहे की त्यांच्या आकलनात संदिग्धता निर्माण होईल. इथं 4 येणार नाही बघा, फरक पडणार नाही. प्रतिकूल सर्व निगेटिव्ह विधाने आहेत. मदतरूप ठरेल एकच पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतील, टॅग वर्ड्स असतील, ह्या पण गोष्टी आपण पुढे घेणार आहोत. त्यामुळे नक्की आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. ऑप्शन क्रमांक 2
145 नंबर. 146 नंबर बघा, वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण उत्तम बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे: एक, शिक्षकांनी गृहपाठ म्हणून रोज एक पुस्तक वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. 2 आहे, पालकांना घरी ग्रंथालय तयार करण्यास उत्तेजन द्यावे. 3 आहे, मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे नि सहज उपलब्ध होणारे बालसाहित्य. आणि 4 आहे, शाळेतील अधिकाऱ्यांनी मुलांना पुस्तक मेळाव्यात घेऊन जावे म्हणजे त्यांना प्रेरणा मिळेल आणि आवड निर्माण होईल. काय सांगितले बघा, वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण उत्तम बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे. यातून बाहेर पडण्यासाठी कोणती कृती करावी? याचा अचूक उत्तर आहे बघा, मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे सहज उपलब्ध होणारे बालसाहित्य काय करावे? मुलांसाठी उपलब्ध करून द्यावे. ऑप्शन क्रमांक 3, हे असलं काही येणार नाही. अधिकारी मुलांना मेळाव्यात घेऊन जाणे, पालकांना ग्रंथालय तयार करणं सांगणे, की हे असलं काही येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 येईल बघा उत्तर. काय करणे? तर सहज उपलब्ध होणारे बालसाहित्य उपलब्ध करून देणे. 147 नंबर बघा, प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यावा? प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यावा? 1, बाराखडीतील अक्षर ओळख. 2 आहे, विरामचिन्हांचा वापर. 3 आहे, योग्य वेगाने केलेले वाचन. आणि 4 आहे, समजून केलेले वाचन. याचं काय येऊ शकतं बघा, प्राथमिक पातळीवर ऑप्शन क्रमांक 4, समजून केलेले वाचन. 148 नंबर, एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे: 1, शिक्षकाने अधिक स्पष्टीकरण करणे. 2, विद्यार्थी जास्त ऐकतात. 3, विद्यार्थी जास्त बोलतात. चांगले संभाषण कौशल्य विचारलेलं आहे. आणि 4 आहे, बोलघेवड्या मुलांचा अधिक सहभाग. काय येईल सांगा? विद्यार्थी जास्त बोलतात. संभाषण करायचं आहे, बोलण्याचं कौशल्य असणार आहे. शिक्षकांचं स्पष्टीकरण आहे का? नाही. विद्यार्थी जे ऐकणे आहे का? नाही. बोलघेवड्या मुलांचा सहभाग येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 येईल बघा, संभाषण कौशल्य. जिथं काय मुलांना बोलणेच अपेक्षित असतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. 149 नंबरचा प्रश्न, पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना गटात विभागून त्याने वर्तमानपत्रात वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवर चर्चा करण्यास सांगतात. या प्रकारचे संभाषण म्हणजे: 1, मौखिक ओघ सराव. 2, नियंत्रित मौखिक सराव. 3 आहे, निर्देशित मौखिक सराव. आणि 4 आहे, सक्रिय श्रवण. आता इथं बघा, सगळे मौखिक सरावाशी संबंधित आहे. ऑड पर्याय पहिला काढून टाका. 1, पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना गटात विभागून त्याने वर्तमानपत्रात वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवर चर्चा करण्यास सांगतात. आता हे काय आहे बघा, तर हा उपक्रम, या प्रकारचे संभाषण उपक्रम म्हणजे काय विचारलेलं आहे? तर याचं अचूक उत्तर आहे मौखिक ओघ सराव. चर्चा करायला सांगणे, मौखिक ओघ सराव. 150 नंबरचा प्रश्न आहे बघा, समग्र भाषा पद्धती म्हणजे काय विचारलेलं आहे? समग्र भाषा पद्धती म्हणजे टिंबटिंब असते. 1, अर्थाधारित, कौशल्याधारित. 3 आहे, ध्वनींचे मिश्रण. 4 आहे, प्रारूप आणि ध्वनीचा अनुमान. तर समग्र भाषा पद्धती म्हणजे काय असते? तर अर्थाधारित असते. समग्र भाषा पद्धती अर्थाधारित असते. अशा प्रकारे बघा, 91 ते 150 आपण 60 प्रश्न कव्हर केलेत. अशा प्रकारे आपण मागचे जे 4 व्हिडिओ आहेत, या 4ही व्हिडिओमध्ये भाषा 1 आणि भाषा 2, पेपर 2चे, पेपर 1चे, अशा प्रकारे आपण 4 व्हिडिओ कव्हर केलेला आहे. ते प्रत्येकी 60 असे बघा, हे 240 प्रश्न प्लस हे 60 प्रश्न, टोटल आपले 300 प्रश्न आपण मराठीवर कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ खूप जास्त लेंदी होईल बघा, तरी पण हा 1 तासाचा व्हिडिओ बनलेला असेल. त्यामुळे आपण अध्यापनशास्त्राचे थोडेसे कमी स्पष्टीकरण दिलेलं आहे. उतारा व्यवस्थित वाचून वगैरे घेतलेला आहे. जिथं जिथं सांगणे गरजेचं आहे तिथं तिथं सांगितलेलं आहे. फक्त याचा उद्देश काय होता बघा, तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप लक्षात यावं. इथून पुढचे जे व्हिडिओ असतील बघा, उद्यापासून आज एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येईल तुम्हाला, तो पण तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि शक्य झालं तर डेली 10 वाजता, रात्री डेली 10 वाजता आपलं SST किंवा पेडॉलॉजी, तुम्हाला काय बालमानसशास्त्र किंवा SST याच्यापैकी तुम्ही मला एखादा विषय सांगा. मी SST स्वतः एका ठिकाणी मी जॉईन आहे. मी तिथे SST ET साठी काय करत आहे, शिकवत आहे. तुम्ही जर सांगितलं तर SST किंवा बालमानसशास्त्र या दोन्हीपैकी एक विषय मी तुम्हाला अगदी पेपर होईपर्यंत ते अगदी आपण लाईव्ह घेऊया आणि तिथून तुमचं ते टॉपिक मी कंटेंट
तुमचा टॉपिकनुसार चॅप्टरनुसार कवर करेन बघा. चॅप्टर प्लस त्या चॅप्टरवरचे PYQ, तिथंच तुम्हाला एक 10 ते 15 आपण PYQ घेऊ. तुम्हाला थेअरीचा पार्ट समजावून सांगेन आणि त्या थेअरीवर CTETला आतापर्यंत काय काय विचारलेलं आहे त्याचे प्रश्न पण तुम्हाला त्याच लेक्चरमध्ये पाहायला मिळतील. बघा, तुम्ही नीट विचार करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी कमेंट करायचे आहेत बघा. SST की बालमानसशास्त्र, तुम्हाला कशाचे व्हिडिओ पाहिजेत, जास्त कमेंट येतील त्याच्यानुसार आपण लाईव्ह चालू करू. 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून नवीन वर्षामध्ये हा आपला उपक्रम असेल. 8 फेब्रुवारी म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत तरी आपलं हे सेशन चालतील आणि त्याच्यातून बघा तुम्हाला SST किंवा बालमानसशास्त्र जिथं अडचणी येईल तो विषय सांगा, त्याच्यानुसार आपण काय करूया, तयारी करूया. आता ह्याच्याबद्दल मी डायरेक्ट कन्फर्म माहिती तुम्हाला उद्या सांगेन. डेली 10 वाजता, डेली रात्री 10 वाजता लाईव्ह सेशन आपलं होईल. आणि बघा ह्याच्यानंतर बघा हिंदी अध्यापनशास्त्राचे तुम्हाला एका वेळी 30च प्रश्न कव्हर करेन आणि त्या अध्यापनशास्त्राचे जे स्पष्टीकरण आहे ते अगदी आपण विस्तृत स्वरूपात पाहूया. अशा प्रकारे तुम्हाला हिंदीचे एक पेपर 1चे 5, भाषा 1चे 5 सेट, भाषा 2चे 5 सेट, त्याच्यानंतर EVS, SST या प्रकारचे तुम्हाला जे जे युजफुल असेल बघा ते सर्व मी प्रोव्हाइड करण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला 8 फेब्रुवारी CTET परीक्षेसाठी. त्यामुळे पेपर क्रमांक 1 साठी किंवा पेपर क्रमांक 2 किंवा दोन्ही पेपर तुम्ही देणार असाल तर नक्की आपलं चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत त्यांची लिंक पोहोचवा जेणेकरून खूप साऱ्या मुलांना त्याचा बेनिफिट होईल बघा. आणि काही गोष्टी अशा आहेत की काही यूट्यूबवर सांगत पण नाहीत आणि अशा सर्व गोष्टी आपण तुम्हाला इथं देण्याचा नक्की आपल्या चॅनलचा प्रयत्न असेल. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जवळजवळ 250+ मेंबर आपले तिथं जॉईन झालेले आहेत बघा. सगळे टीचर आहेत आणि सर्वजण फेब्रुवारी 2026ची CTETचं ते काय करत आहेत, तयारी करत आहेत. तिथं डिस्कसचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही ग्रुपवर माझ्याशी कनेक्ट होऊ शकता किंवा टेलिग्राम लाईव्हच्या स्वरूपात आपण तिथं एखादा व्हिडिओ किंवा टेलिग्राम लाईव्ह घेऊ, त्याच्यातून पण तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. त्यामुळे नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. अशाच आणि दर्जेदार आणि PYQ अनालिसिसचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेशी संबंधित अपडेट पाहण्यासाठी नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चालेल, धन्यवाद.